पोस्टच्या आधी नातेवाईकांची स्थिती कशी होती आणि पोस्ट नंतर नातेवाईकांची स्थिती कशी? घरच्यांना पण मी ताकीद देऊन ठेवलेली होती की काय पण सांगा, पण एमपीएससी करतोय पण सांगू नका. कारण की परत तिथं तुम्हाला क्रॉस क्वेश्चन होणार आहे, तुम्ही काय करतोय, कशासाठी करतोय, एवढा क्वेश्चन कसा. लॉकडाऊन मध्ये लोकांचे पगार बंद झाले, तुमचा पगार डबल झाला. आता जो येणारा 2025 चा जो रिटर्न पॅटर्न आहे त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? एक ओव्हरऑल इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स सांगा. पहिला प्रश्न होता की जेवला का. आता जेवला का मग विचारलं की माझं तर जेवण नव्हतं झालं जास्त. तुम्ही खरं सांगितलं की सर असा असा विषय झालेला, आम्हाला चपाती काय म्हणजे पूर्ण जेवण काय मिळालं नाही आणि फक्त हेच मिळालं. मग ते थोडेसे हसले, भात आणि वरण मिळालं, भात आणि वरण मिळालं. मग ते हसले थोडेसे. ठीक आहे. आता वॉचमनचा जॉब टॅगलाईन वाचली. परत ग्रामीण भागात तुम्हाला अजून म्हणणार की चला आता 10,000 तर मी पण करू शकतो. पण 10 जणांच्या पैकी 1-2 ते यश भेटणार आणि परत 8 जण परत डिप्रेशनच्या खाईत जाणार. 2018 ते 22 तुम्हाला काय जाणवलं गेलं की मी कुठे इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे माझ्या अभ्यासामध्ये, की माझं प्रिलिम्स 1-1.5-3 मार्कांनी राहतंय, माझं सीसॅट थोडंसं कच्चं आहे, आणि मग 2021 तर तुम्ही मेन्स गेले, इंटरव्ह्यूसाठी कॉल नाही आला. मग तुम्ही सेल्फ एक्झामाइन कसं करायचे स्वतःला की माझं इथे चुकतंय, इथे बरोबर आहे, याच्यावर अजून मी काम केलं पाहिजे, हे कसं व्हायचं? या प्रोसेस मला सांगा, ही प्रोसेस कशी होती तुमची? एक म्हणजे एक नवीन विद्यार्थी, त्याला या सगळ्या प्रवासाचा भाग व्हायचंय, जो आता ग्रॅज्युएशनच्या 4th इयरला आहे, लास्ट इयरला आहे, आणि त्याला सगळा प्रवास सुरू करायचा आहे, त्याला तुम्ही काय एक मेसेज द्या? वेलकम टू शाश्वत अकॅडमी. माझं नाव स्वप्नील देवा. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासमोर आहे अजय दाणे, जे साताऱ्यातील देवगाव या गावातील आहे. असं म्हटलं जातं जे इंजिनियर्स असतात त्यांना सीसॅट खूप सोपं जातं. ते स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर असून सीसॅट त्यांचं कच्चं होतं. 2018 पासून त्यांचा हा प्रवास सुरू झाला. 2022 मध्ये त्यांना यश आलं. मन्नत इंडस्ट्रीजमध्ये ते एका वॉचमनची नोकरी करत असताना त्यांनी ही पोस्ट मिळवली आहे. या 5 वर्षात त्यांनी यशासाठी काय केलं, इंटरव्ह्यूमध्ये त्यांना काय प्रश्न विचारले गेले, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये असे डाऊनफॉल मोमेंट्स काय होते जिथे त्यांना वाटलं की माझा इंटरव्ह्यू आता खराब जातोय, त्यांनी त्याला इंटरव्ह्यूमध्येच कसं ओव्हरकम केलं आणि तो इंटरव्ह्यू एक सक्सेसफुल ठरवला. त्यांना इंटरव्ह्यूमध्ये 65 मार्क्स होते. ते इंटरव्ह्यूची गंमत पण आपण ऐकून घेऊया. वेलकम टू शाश्वत अकॅडमी. थँक्यू. म्हणजे हा आमचा पहिला पॉडकास्ट आहे. हा, तो बोलले मला पहिला आहे म्हणून मला पण वाटलं की मग ठीक आहे, सर एवढे इनिशिएटिव्ह घेत आहे तर मग अच्छा. मग सरांची तुमची ओळख कशी? सरांचे मी व्हिडिओज बघायचे ना युट्यूबवरती वगैरे. अच्छा. आणि म्हणजे मला जेन्युइनली वाटायचं की सरांना आपण सांगू आपलं यश वगैरे. सरांचे अनालिसिसचे लेक्चर असायचे युट्यूब पेपर झाले की ते पब्लिक ओपन टू ऑल असायचे, त्याला काय असं पेड वगैरे काय नव्हते. अच्छा. आणि सरांचीच पुस्तके मी रेफर करायचो, शाश्वत अकॅडमीच्याच नोट्स मी वापरल्या होत्या. त्यामुळे मला असं वाटलं की जेन्युइनली की आपण सरांना सांगावं की मी झालो सक्सेस म्हणून. पुण्यात आलेलो तर म्हटलं मी सरांना भेटूया. आमचे एक दुसरे एक सर होते, सुजित शिंदे सर म्हणून, ब्लाइंड आहेत ते, सरांना माहिती होते. त्यांनी पण शिक्षणाधिकारी आता पदी निवड झालेली आहे. अच्छा. त्यामुळे सरांनी ते बोलता बोलता सरांशी सांगितलं की आमचा अजून एक विद्यार्थी आहे की त्यांना पण अशी शिक्षणाधिकारी पोस्ट मिळाले. त्यांच्या थ्रू मग मी पण सरांना त्या दिवशी आलेलो भेटायला. माझी मुलाखत सरांनी ऐकलेली. सर म्हटले मग ते पेपर मधली मुलाखत. अच्छा. आणि ह्याला पण आलेली, वास्तव कट्टाला पण आलेली, आणि एक एजू वार्ता म्हणून एक न्यूज चॅनल आहे. अच्छा. तिथे पण होते मुलाखत. अच्छा. त्या दोन्ही मुलाखत, एजू वार्ताची मुलाखत सरांनी ऐकलेली. अच्छा. सर म्हटले की एक पॉडकास्ट चालू करतोय आम्ही, ते देशील का मग म्हटलं. मग चालेल, चांगलं असेल. ठीक आहे. तुम्ही प्रॉपर साताऱ्याचे? प्रॉपर सातारा, देवगावचे. देगाव. ठीक आहे. किती पॉप्युलेशन असेल तुमच्या गावाची? आमच्या गावाच्या जो 5,500 असेल. 5,500-6,000 दरम्यान. आणि मग त्या गावातले तुम्ही पहिले अधिकारी असं काय? 2-3 आहेत ऑलरेडी. आहेत. एक तहसीलदार आहे, एसटी ची पोस्ट मिळवलेले आहेत. अच्छा. कंबाईनचे 2-3 पोस्ट होल्डर आहेत. PSI आहे, एक सब रजिस्ट्रार म्हणून आहे, एक ST आहे, आणि तहसीलदार आहे. 4 ते 5 जण आहेत. अच्छा. आणि एकूणातला 5वा असेल. गॅझेटेड मधले आम्ही 2घच आहे. अच्छा. एक तहसीलदार म्हणून एक आहे 19 साली झालेला, आणि दुसरा मग मी. बाकी मग हे कंबाईनचे. मग तुमचं ग्रॅज्युएशन होतं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून. मग इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न होता का मेकॅनिकल इंजिनिअरिंग? तुम्ही पास आउट आहे 2016 चे पास आउट आहेत.
ठीक आहे. मग हा प्रश्न होता इंटरव्ह्यूमधून की इंजिनिअरिंगमधून का बरं गव्हर्नमेंट सर्व्हिसेस? 16ला मी पासआउट, म्हणजे मला सुरुवातीपासूनच हे करायचं होतं स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र, आणि माझ्या डोक्यातच होतं की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये व्हायचं. त्याला 1-2-3 कारणीभूत होती की मला एकतर 10वीमध्ये शाळेमध्ये पहिला होतो, आणि वाचनाची प्रचंड आवड होती. स्टील फ्रेम नावाचं एक पुस्तक मला गिफ्ट दिलेलं होतं. त्याच्यामध्ये महेश भागवत IPS जे होते त्यांची एक स्टोरी होती की ते सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये होते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनिस दाभोळकरांची संस्था, त्याच्या थ्रू ते म्हणजे कॉलेज वयामध्ये त्या चळवळीशी जोडलेले होते, आणि COP इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांनी UPSC केलेली होती. त्या स्टोरीचा कुठेतरी माझ्या मनावर जास्त परिणाम होता. 12वी ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन सायन्समधून पूर्ण झालं, तर त्यावेळेस तर काही एवढं हे नव्हतं की लगेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा वगैरे. घरच्यांची इच्छा होती की मी इंजिनिअरिंगला जावं, म्हणून मग मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतलेला. मग इंजिनिअरिंग तुमचं CET थ्रू होतं का? नाही, माझं प्रायव्हेटमध्ये झालेलं. म्हणजे CETला ऍक्च्युली मला मार्क्स कमी पडलेले. अच्छा. मग त्याच्यामुळं मग आम्ही एज्युकेशन लोन घेऊन हप्ते म्हणजे एज्युकेशन लोन घेऊन माझं इंजिनिअरिंग पूर्ण केलं. इंजिनिअरिंग पूर्ण केलं. 16ला पासआउट झाल्यानंतर मी लगेच अभ्यास नाही चालू केला. 1.5-2 वर्ष जॉब केला. अच्छा. कुपर कंपनीमध्ये. कुपर कॉर्पोरेशन एक साताऱ्यातली कंपनी आहे. मग तिथे तुम्ही ॲज अ वॉचमॅन म्हणून होते? नाही, कुपर कॉर्पोरेशनमध्ये ॲज अ सुपरवायझर म्हणून होतो. सुपरवायझर होता. ट्रेनिंग सुपरवायझर. मग सुपरवायझर नंतर वॉचमॅन म्हणजे असं काय? सुपरवायझर नंतर माझे एज्युकेशन लोनचे हप्ते होते. 8,500चा हप्ता होता. टोटल 3.5 लाखाचं मी लोन घेतलेलं एज्युकेशन लोन. आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर 1 वर्षाचा एक पिरियड गॅप भेटतो. त्यानंतर तुम्ही सांगू शकता की मी आता इलिजिबल आहे, हप्ते चालू करायचे मला. बरं. 1 वर्षाचा भेटतो. पण आता माझ्या मनात होतं की मला तर स्पर्धा परीक्षा करायचंच आहे, आता काहीतरी रिस्क घेतली पाहिजे. मग मी पार्ट टाइम जॉब शोधत होतो की प्रायोरिटीनं मला माझे लोनचे हप्ते पण फेडता येतील, आणि माझा खर्च स्वतःचा पण भागता येतील, आणि माझ्या स्वतःच्या पायावरती पण उभा राहता येईल असं. म्हणजे तुम्ही सुपरवायझरचा जॉब सोडला? हा, मग मी कुपरचा जॉब सोडला, आणि त्यानंतर मग मी सिक्युरिटीचा जॉब जॉईन केला. त्याच्यामुळे काय झालं की माझे हप्ते 8,500चा मला तिथे पगार होता. कुठे? वॉचमॅनला. आणि मग जेव्हा तुम्ही सुपरवायझर होते तेव्हा पगार जास्त नव्हता? पगार होता तेवढाच. म्हणजे ऍक्च्युली ते मी लागलेलो 16ला ट्रेनिंग इंजिनियर म्हणून, त्यामुळे ते काय हेच होतं, म्हणजे ट्रेनिंगचा काय स्टायपेंड भेटायचा मला 10,000. अच्छा. प्रोबेशनला गेलो की मला 18,000 भेटणार होता, आणि मी हे झालं की स्टायपेंडवर 1.5 वर्षातच सोडला जॉब. तो प्रोबेशनला जायच्या आधीच सोडला. म्हणजे तुमचं जॉब सोडायचं कारण हेच होतं की तुम्हाला अभ्यास करायचंय मला. बरोबर. मग तुम्हाला सुपरवायझरच्या जॉब मध्ये वेळ नव्हता भेटत? वेळ नव्हता भेटत. कुपर मेकॅनिकलचं काम थोडंसं जिकिरीचं असतं. अच्छा. दिवसभराच्या ह्याच्यातून मला ते वेळ भेटत. मी 1 वर्ष ट्राय केलेला. अच्छा. जुळतंय का अभ्यासाचं हे करायला. जॉब जसा मी जॉईन केला 16चा. तुम्ही जेव्हा 1 वर्ष ट्राय केला तेव्हा तुमचं टाइम टेबल काय होतं? टाइम टेबल कसं होतं, म्हणजे ऍक्च्युअली मला वेळ देताच येत नव्हता. सकाळी माझी 8:30 जॉब असायचा. 8:30 ते 6:30 टायमिंग होतं, आणि ट्रेनिंग पिरियड होतं, त्यामुळे मला हेक्टिक जॉब नव्हता. पण दिवसभराच्या एवढ्या ह्याच्यातून मी पूर्ण थकून जायचो. 6:30 वाजता घरी आलो की तरी मी ट्राय करायचो 1-2 तास भेटतोय का बघायला. आणि तुमचं असं क्युबिकल मध्ये जॉब नसेल, कॉम्प्युटर नव्हताच पूर्ण, म्हणजे फील्डवरती जॉब, फील्ड वर्क, मशीन वगैरे. म्हणजे आधी सुरुवातीला प्रोडक्शनला होतो, नंतर मेंटेनन्सला गेलो. मेंटेनन्सला प्रचंड धावपळ असायची, त्यामुळे ते दिवसभर थकून गेल्यानंतर पुस्तक उघडायची पण हे व्हायची नाही. त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की हा जॉब तर मला सोडला पाहिजे. असा जॉब शोधला पाहिजे की तिथं मला पूर्ण वेळ अभ्यासाला देता येईल. ती माझी पहिली प्रायोरिटी होती. दुसरी प्रायोरिटी असं होतं की माझे एज्युकेशन लोनचे जे हप्ते त्यातले मी बोलून मॅनेजरला थोडी रिक्वेस्ट करून एक थोडा हप्ता कमी केला. म्हणजे 8,500चा हप्ता होता, तो बोलून मी 5,500-6,000 पर्यंत आणलेला होता. मग त्या पगारामध्ये माझा ते पण प्रायोरिटी सुटेल, आणि वरून मला घरून पैसे मागता नाही येणार. माझा मी खर्च सगळा भागवेल, कारण की आता माझं गाव ते सातारा अंतर आहे 6-6.5 किलोमीटर. मूळ साताऱ्यात जॉबला होते? हा, सातारा म्हणजे माझ्या गावातच 1-1.5 किलोमीटर MIDC म्हणजे ज्या एरियात मी राहतो ना ते MIDCचं क्षेत्र आहे. अच्छा. तिथून सातारा 6 किलोमीटरचा आहे सिटी. मग वॉचमॅनच्या जॉब मधून कसा वेळ मिळायचा? मग वॉचमनच्या जॉब मध्ये कसं होतं की माझ्या ओळखीचे ते साहेब होते. म्हणजे तुम्ही कुठे होते? मन्नत इंडस्ट्री म्हणून एक छोटंसं वर्कशॉप होतं, तिथे एक 16-17 कर्मचारी असतील. अच्छा. त्यांचं प्रोफाईल मशीन होतं, म्हणजे प्लेट कटिंग असतात ना, MS प्लेट कटिंग, त्यांचं असं एक वर्कशॉप होतं. त्यांना म्हणजे माझे वडील आहेत ना, ते पण वॉचमनचा जॉब 21-22 वर्षापासून करतात. अजूनही करताय? सोडलं. आता सोडायला. बरोबर आहे ना, आता तुम्ही सोडायला लावलं.
त्यानंतर त्यांच्या कंपनीच्या शेजारीच आणायचं एक वॅकन्सी आलेली चालू की आहे का कोण, म्हणजे त्यांना सांगितलेलं त्यांच्या शेजारच्या मालकाने, म्हणजे आमच्या मालकाने, की एखादी वॅकन्सी आहे का बघा वॉचमनची, आम्हाला एक संध्याकाळी माणूस पाहिजे इथं. मग आमचा बोलता बोलता विषय चाललेला की मी आता जॉब सोडतोय आणि पूर्ण वेळ अभ्यास वगैरे करतोय. मग माझ्या डोक्यात होतच की प्रश्न, आता पूर्ण वेळ अभ्यास करणं आपल्याला काही जमणार नाही, कारण घरची परिस्थिती थोडी जेमतेम होती. ह्यांच्या खर्चावरती कुटुंब चालत होतं आणि वरून मी जर पैसे मागितले असते तर मग ते जास्तच हे ठरलं असतं, कारण की मला एक तर लोनचे हप्ते चालू होणार होतं, ते टेन्शन वरून. जरी आपण साताऱ्यामध्ये अभ्यास करणार असेल तर 2-2.5 हजार टोटल लोन किती होतं तुमचं? टोटल माझं 3-30चं लोन होतं. 3,30,000. ते एका वर्षाच्या ह्यानं 3,80,000 झालेलं. अच्छा, जवळजवळ 4 लाखाकडे आकडा गेलेला. 4 लाखाकडे त्याचे हप्ते 8,500 पर्यंत होते. नील झाले आता. हा, आता नील झालं. ते लॉकडाऊन मध्येच मी नील केलं. लॉकडाऊन मध्ये मला फायदा झाला की दिवसभर कंपनी बंद, त्यामुळे मी दिवसभर कंपनीतच थांबायचो, त्यामुळे माझा पगार डबल झाला. अच्छा, मला आधी लॉकडाऊन मध्ये लोकांचे पगार बंद झाले, तुमचा पगार डबल झाला कारण की सिक्युरिटी जॉब होता, त्यामुळे मला तिथंच थांबावं लागायचं दिवसभर. प्लस माझं आयसोलेशन आपोआपच लादलं गेलं, म्हणजे कोणीच नव्हतं कंपनीत आणि मी एकटाच होतो. मग येऊन जाऊन करायचो, एकटाच राहायचो आणि प्लस मोकळाच वेळ होता. अच्छा, त्यामुळे अभ्यास अजून चांगला व्हायचा. ह्या 2 वर्षाचा 1.5 वर्षाचा मला चांगला फायदा झाला. परत मी इम्प्रुव्हमेंट माझ्या एक्झाम मध्ये केली. म्हणजे लॉकडाऊन तुमच्यासाठी फायदेशीर ठरला, फायदेशीर बाकीच्यांपेक्षा तरी मला चांगला फायदेशीर. अच्छा अच्छा. माझा जॉब अजून पण चालू, म्हणजे अजून पण मी सोडला नाहीये. नाही सोडला? कधी सोडणार? अजून जातोय. आता विषय असा आहे की म्हणजे मला खरी इच्छा नाही अजून होत हे करायची, सोडायची वगैरे. का? आता झाली सवय, 6-7 वर्षापासून आहे तिथं. आणि माझा जॉब कसा होता की संध्याकाळी 8 ते सकाळी 8 हाच टायमिंग आहे. दिवसभर फक्त मंगळवारी MIDC ऑफ असायची. पण आता तुम्ही समजा तुम्ही आता पोस्टिंग नंतर जॉबला गेले का? तुमचा रिझल्ट आला 18ला ज्यावेळेस रिझल्ट लागला ना, तेव्हा पण मी जॉबवरतीच होतो. मग तेव्हा तिकडच्या लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन कसा? त्यावेळेस कसं होतं की मला साहेब म्हटले की सोडणार आहेस का, आता आम्हाला पण थोडस ऑकवर्ड वाटतं की तुला हे सांगणं हे ते. म्हणून मी त्यांना सांगितलं, आता कसं आहे की आपल्या MPSC मध्ये अजून प्रोसेस लांबलेली आहे, अजून फायनल लिस्ट आलेली नाहीये. हा फक्त प्रोव्हिजनल निकाल लागलाय. जानेवारी पासून आता म्हणते ऑगस्ट पर्यंत म्हणजे जॉईनिंग बोलवतील. जवळजवळ 6-7 महिन्याचा गॅप राहतो. ह्या 6-7 महिन्यामध्ये मला परत बेरोजगार राहणं हे मला परवडणार नाहीये. म्हणजे त्या दृष्टिकोनातून मला ते चुकीचं वाटतं की परत आपण निवांत बसा हे करा. कारण माझं जॉबचं टायमिंग असं ट्रॅडिशनल वॉचमनचा जॉब नव्हता की एखाद्या खुर्चीवर बस, युनिफॉर्म घाला आणि तिथंच बसून राहा आणि अलर्ट राहा वगैरे, असं काय नव्हतं. मला सूट होती पूर्णपणे. एक 10:30-11 पर्यंत जागे राहा, थोडस म्हणजे अलर्ट राहा की थोडा आवाज आला की थोडस उठशील वगैरे असं. पण असं ओव्हरऑल मोकळेपणा होता मला अभ्यास. म्हणजे मला आमच्या साहेबांनी कधी असं हेक्टिक असं म्हणजे त्रास कधी दिला नाही की उशिरा का झाला, इकडे का हे केलंयस, मग तिकडे का जागा नाहीयेस तू वगैरे, अशा ह्या गोष्टी एवढ्या मला त्रासदायक नव्हता. म्हणजे तुम्हाला साहेबांचा सपोर्ट होता? सपोर्ट पूर्णपणे होता. कारण मी सुरुवातीला ज्यावेळेस मी सांगितलं की मी कुपरचा जॉब सोडतोय म्हटलेलं, सुपरवायझरचा घेतला आणि वरून मला MPSCचा अभ्यास करायचा आणि माझं त्यांना कष्ट प्रामाणिकपणे दिसायचं. कारण ते ज्यावेळेस ह्याच्या CCTV मधून मोबाईल मध्ये बघायचं, त्यावेळेस मी अभ्यासच करत असायचो. माझा संध्याकाळी 8ला जॉब असायचा, ते 8 ते 11:30-12 पर्यंत मी कंपनीत अभ्यास करत असायचो. म्हणजे तुमचं कंपनीच्या मालकांसोबत पण रिलेशन चांगलं होतं आणि जे तुमचे सुपरवायझर होते ज्यांनी तुम्हाला कायम सपोर्टिव्ह होते मला. दोन्ही व्यक्ती कायम सपोर्टिव्ह होते. त्यांचं नाव घेऊ शकता तुम्ही? नक्की. सरपुद्दीन शेख म्हणून नाव होतं. सरपुद्दीन शेख, जे कंपनीचे मालक आणि जे सुतार म्हणून सुपरवायझर होते. मग तुम्ही कॉलेजच्या फायनल इयरला होते तेव्हापासून अभ्यास सुरू केला, तर तसं काही नव्हतं? फायनल इयरला असताना माझ्या डोक्यात होतं की मला करायचंय म्हणून. मला असं वाटायचं की आपला बॅकअप प्लॅन पण रेडी असला पाहिजे. अच्छा. मग त्याच्यामुळे मी ठरवलेलं की पूर्ण उडी घेण्यापेक्षा जर भविष्यात आपल्याला 2-3 अटेम्प्ट मध्ये जर अपयश आलं तर मग आपल्या हातात काहीतरी पाहिजे, म्हणून मी एक्सपिरियन्स असावा म्हणून मग मी जॉब चालू केलेला होता. ते एक कारण होतं. दुसरे कारण होतं की मला ज्यावेळेस मी पूर्णपणे म्हटलं माझ्या डोक्यात होतं, माझ्या सेकंड इयर लास्ट इयर पासून मी चालू करू शकत होतो. माझ्या डोक्यात होतं की थोडं आपण पैसे पण कमवूया. अच्छा. 60-70-80 हजार सेव्हिंग वगैरे करून ते सेव्हिंग मला फायद्याचं होईल प्रिपरेशनच्या काळात. तुमचं कॉलेजचं कॅम्पस प्लेसमेंट होतं? नाही, ऍक्च्युली काय झालं, कॅम्पस प्लेसमेंटला ही कंपनी आलेली होती सुपर कॉर्पोरेशन म्हणून. त्यावेळेस माझं नव्हतं सिलेक्शन झालं, म्हणजे मला वाटतं ऍप्टी मध्ये मी कमी पडलेलो. अच्छा. पण ते काय होतं की माझे तुम्ही त्याच कंपनीत ऑफ कॅम्पस लागला? त्याच कंपनीत ऑफ कॅम्पसला. मग त्यानंतर त्यांनी 1-1.5 महिन्यात परत ऑफ कॅम्पस थ्रू त्यांनी ड्राईव्ह घेतलेला.
अच्छा. त्यांची एक पॉलिसी असते की सिटीतले जे आसपासचे मुलं आहेत ना त्यांना ते जास्त जरा प्रेफरन्स देतात. हा म्हणजे कोणी कॅम्पस रिक्रुट होतात ना ते काय काय कारणानं परत सोडून जातात, थोडं लांब आहे वगैरे. परत वॅकन्सी झाल्या की परत जे आसपासचे आहेत मुलं की त्यांनी ऑलरेडी ऍक्टिव्ह मध्ये होते आणि परत सातारा शहरातले आहेत मग त्यांना ते परत हे करतात. मग माझा थोडा रेफरन्स पण होता त्या रेफरन्स आणि मग म्हणजे हे आधी ऍप्टिट्यूड दिलेलं होतं मग मी परत तिथं मग जॉईन झालो मग परत मला त्यांनी घेतलेलं. अच्छा. मग तुम्हाला जे यश आलंय आता डेप्युटी एज्युकेशन ऑफिसरचं तर ते कितव्या अटेम्प्ट मध्ये आलं? माझा हा तसा आहे ना एक राज्यसेवेचा जर म्हणाला राज्यसेवेचा 5वा अटेम्प्ट होता माझा. 5वा. इथून 18, 19, 20, 21 आणि 22. म्हणजे तुम्ही 18 पासून चालू केलं? हा म्हणजे प्रॉपर माझा अभ्यास मी ज्यावेळेस 31 ऑगस्ट 2017 मी कुपरचा जॉब सोडला म्हणजे त्या दिवशीच आणि दुसऱ्या दिवशी लगेच मी वॉचमनचा जॉब चालू केला. अच्छा. 1 ऑगस्टला. म्हणजे तुम्ही वॉचमनचा जॉब आधी सेट करून ठेवला? आधीच सेट करून ठेवला म्हणजे मी सोडणार हे डोक्यात होता एक आठवडाभरात आणि त्याच वेळेस मी बाबांशी बोलून ते डिसाईड केलेलं होतं मी जॉब करतोय म्हणून इकडे तिकडे. मग आता जेव्हा तुम्ही एक सुपरवायझरचा जॉब सोडून वॉचमनचा जॉब म्हणजे स्वीकारताय तेव्हा घरच्यांची रिॲक्शन काय? हा मग त्यामध्ये कसं होतं की आधी घरच्यांचा पूर्ण विरोध होता. तर मी इंजिनिअरिंग केले त्यात एवढ्या कष्टातून इंजिनिअरिंग केलं लोन घेतले आणि हे केलं मग त्यांना फार कमीपणाचं वाटलं ते. आणि एक तर असं होतं की माझे वडील स्वतः वॉचमनचा जॉब करत होते त्यांना असं वाटलं की मी ज्या क्षेत्रात आहे मला त्यांना असं वाटायचं की माझ्या मुलांना अजून मोठी झेप घ्यावी हा परत तिथंच यायला बघतो. घरच्यांनी फार विरोध केलेला सुरुवातीला पण मी त्यांना कन्व्हिन्स केलेलं की मला आईचा विरोध का बाबांचा विरोध? बाबांचा पण होता विरोध आणि आईचा जरा थोडासा जास्त होता. आईचा जास्त होता पण मी कन्व्हिन्स केलेलं की म्हटलं मला काही आयुष्यभर थांबायचं नाहीये पण ह्या जॉबवरती जर मी कंटिन्यू केलं तर माझी काही ग्रोथ नसणार आहे. आणि मेकॅनिकलचं क्षेत्र म्हणजे आज काही वेगळं सांगायला नको इंजिनिअरिंग मध्ये कोर मध्ये आज मुलं फार अडकलेली आहेत 20-25 वर काही ग्रोथ नाहीये आणि त्याच्यामुळे म्हणजे इकडचं क्षेत्र अजून बेकार आहे इंजिनिअरिंगचं क्षेत्र जॉब मध्ये अजिबात गॅरंटेड नाहीये आणि त्याच्यामुळे मग सगळंच हे होतं त्यामुळे मला आणि मनापासून वाटायचं मी त्या घरच्यांना पण ते कन्व्हिन्स केलं जास्त पद्धतीने. म्हणजे मी माझ्या पूर्ण प्रवासात माझ्या वडिलांचं काम बघत आलेलं आहे. माझे वडील हे एका हाताने अपंग आहेत त्यांची उजव्या हाताची बोट ही मशीन मध्ये घावलेली आहे त्याच्यामुळे मग त्यांना म्हणजे कष्टाची कामं जमत नव्हती त्यामुळे त्यांना पण मग काम एमआयडीसी मध्ये असेल तर ते वॉचमन कधी झालंय मशीन ते त्यांचं 18-19 वर्ष झालेलं आहे. म्हणजे त्यांचं वय 18 होतं तेव्हा साधारणतः 18-19 वर्षाचं होतं त्यावेळेस त्यांचा मशीन मध्येच हात घावलेला त्याच्यामुळे त्यांची उजव्या हाताची बोट अशी गेलेली होती म्हणजे एकच बोट असं होतं त्यामुळे त्यांना कष्टाची कामं अशी जमत नव्हती. मी त्यांचा बघत होतो लहानपणापासूनचा त्यांनी कधी कुठल्या कामाला कमीपणा नव्हता मानला. त्यांनी त्यांच्या ह्याच्यावरती मला माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून दिलं प्लस त्यांचा कुटुंब खर्च भागवला वरून त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं वॉल रिप्लेसमेंटचं हार्टचं. मग त्याच्यामध्ये मग त्यांनी सगळा घर खर्च सांभाळून आम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहून केलं. मग तो एक आदर्श माझ्या डोळ्यासमोर नक्कीच होता की कामाला कमी कधी लेखायचं नाही कुठलं काम असेल तसं. आयसोलेशनचा तुम्हाला फायदा होतो का? नक्कीच अभ्यासामध्ये पण होता आणि माझ्या ह्या सगळ्या गोष्टी आता रिव्हील व्हायला लागल्या. मित्र कमी असणं म्हणजे माझे मित्र तसे भरपूर होते कॉलेज पासून पण मी कॉन्टॅक्ट तसा सोडला की तसं मग 19 नंतर मी सोशल मीडिया पूर्ण बंद केलं वापरायचं. म्हणजे ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस मी व्हॉट्सअप इन्स्टॉल केलं 6-7 वर्ष म्हणजे आता इन्स्टॉल केलं आता जसं जानेवारीमध्ये. म्हणजे व्हॉट्सअप नाही इंस्टाग्राम नाही काहीच नव्हतं त्यामुळं जे जवळचे मित्र होते ते माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते ते किती हातावर मोजण्या एवढे बोटाच्या मध्ये 3-4 जण होते त्यांना पण मी 20 नंतर तो सांगायला चालू केलं. म्हणजे तुमच्या जवळच्या मित्रांनाही माहित नव्हतं की तुम्ही कोणालाच नव्हतं सांगितलं अशा प्रोसेस मधून जातो कारण काय व्हायचं की परत त्यांचा व्ह्यू वेगळा पडायचा परत मग ते म्हणायचे मग सोडून दे कारण की माझ्या जवळजवळ एसटीआयच्या 21 मेन्स एका मार्काने गेलेली होती त्याच्यामध्ये मग मला ते दडपण आलेलं होतं की आपण काय करतोय एक तर इंजिनिअरिंग सोडलंय जॉब करतोय असलं आहे आणि परत हे की कोणाच्या मदतीला आपण हे नाही व्हायचं आणि ते परत कसं होतं की ते सिम्पती गेनिंग जास्त होतं. मी त्या पिरियड मध्ये सांगितलं असतं की मी वॉचमनचा जॉब आहे हे नाही मी माझ्या त्या परिस्थितीवरती मी मदत 10,000कडे सहज मिळवलं असतं आणि मला मदत करणारे पण होते. ते माझ्या मनात कुठंतरी होतं की नाही आपल्याला मिळवायचं तर आपलं आपण करू भले काम. म्हणजे तुम्ही गरिबीचं भांडवल नाही केलं कधी? अजिबात नव्हतं केलं मला करायचंच नव्हतं त्यामुळे मी 6-7 वर्ष म्हणजे कधी कोणाला म्हणजे गरिबीचं भांडवल न करणं हा गुण खूप कमी लोकांमध्ये असतो. अगदी
म्हणजे एखाद्या क्लासला पण मी सांगू शकलो असतो की माझा असा असा जॉब चालू आहे, मला मदत कराल का. त्या दिवशी सरांना पण तेच म्हणत होते, सरांना पण तेच भावलं की म्हणजे मी असं एखाद्याला मदत करतो त्याच्या मनात ते जास्त असतं की समोरच्यानं मला मदत केली म्हटल्यानं मला त्याच्या म्हणजे अंडर थोडंसं राहावं लागेल. बरोबर ना, एखाद्याला मी तुम्हाला असं मदत केली त्याच्या मनात ते कायम असतं की समोरच्यानं मला मदत केली, तो एकदम एक मनात असतं ना दडपण की आपल्याला हे करायचं ते करायचं. माझ्या मनात ते भावना नेहमी होती की जे काय करायचं ते आपल्या स्वतःच्या पायावरती करायचं. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी नसेल तिथं आपण प्रामाणिकपणे नाही म्हणून सांगू. आणि मला असं एकदम फ्रीली अभ्यास करायचा होता. हे कामाच्या बाबतीतला वगैरे कसं होतं की आता मी शहरातल्या मुलांचा प्रवास बघितलेला होता. म्हणजे इथं अभ्यास करताना त्यांच्या डोक्यात तेच असतं की गिल्ट असतो मनामध्ये. 2-3 वर्ष अभ्यास करत असेल तर आता सगळ्यांचीच परिस्थिती चांगली नसते. पुण्यामध्ये सगळ्या तऱ्हेची मुलं आहेत, ज्यांचं पाठबळ म्हणजे आर्थिक पाठबळ पण चांगलं आहे, ज्यांचं काहीच नाही ती पण पुण्यामध्ये येऊन करतात अभ्यास. पण त्यांच्यावरती दडपण प्रचंड असतं. म्हणजे दोन्ही टाईपच्या मुलांवरती दडपण असतं. कदाचित ह्या मुलांच्यावरती दडपण जास्त असतं. एक तर माझ्या घरनं आई वडील पैसे मागवतात, माझे आई वडील शेतकरी आहेत, आणि त्या दडपणाखाली हा मुलगा इतका खचून जातो की मग त्याच्या चुका सहज होत जातात. मला ते मी पूर्ण जोखीम ती जाणवलेली होती. मुलांची परिस्थिती कशी आहे, अभ्यास कुठल्या कंडिशनला जात आहेत, मला ते डोक्यात होतं की नाही मग आपल्याला ह्या गोष्टी टाळायच्या. त्यामुळे मग मी पुण्यासाठी त्या नव्हतं आलो. म्हणजे मला अजून पण पुण्यामध्ये भीती वाटते याला, न्यूनगंड आहे की बाबा आपण आहे ते नाही. मला एक डोक्यात होतं की जे काय आहे ते आपल्या सोर्सनुसार आपल्यालाच तिथल्या तिथंच राहून करायचं, विदाउट कोणाची. तुमचं पुण्यात दुसरं काही काम नव्हतं? मी आज तुमच्यासाठी झालेलं. अरे बापरे. त्यामुळे सरांची रिक्वेस्ट होती. आता मला पण खरं आहे ना, आता 2-3 इंटरव्ह्यू झाल्यानंतर आता खरंच दडपण यायला लागले. आता आपण नाही म्हणायचो ना, आता दुसरा इंटरव्ह्यू देत चाललोय. हा कितवा इंटरव्ह्यू? हा तिसरा ऍक्च्युली. तिसरा आहे. जो अर्थ आणि तो वास्तव कट्ट्याला दिलेला. असं झालेलं का? हा असा हे झालेला आहे. त्यामुळे मला मी कालपासून तोच विचार करत होतो की आता आपण ज्या गोष्टी नाकारल्या त्याच गोष्टीवरती आता आपण परत येतोय. आता वॉचमनचा जॉब टॅगलाईन वाचली, परत ग्रामीण भागातून मुलं अजून म्हणणार की चला आता 10,000 तर मी पण करू शकतो. पण 10 जणांच्या पैकी 1-2 ते यश भेटणार आणि परत 8 जण परत डिप्रेशनच्या खाईत जाणार. सक्सेसफुल विद्यार्थ्यांना पण कुठेतरी हे मांडलं पाहिजे की आमचा प्रवास ऐकून तुम्ही येऊ नका इकडे, पूर्ण जोखीम हे करा, त्याच्यामध्ये मग पूर्ण परिस्थितीतून आवाका घेऊन मग या. सर आता तुमच्या आपण अभ्यासाच्या प्रवासाकडे येऊया. ठीक आहे. 2018 तुमचा पहिला अटेम्प्ट होता. हो बरोबर. आणि शेवटचा अटेम्प्ट होता 2000 किती साली? 22 साली. आता 23ची पण मेन्स दिली. 23ची पण दिली. म्हणजे 2022चा तुमचा सक्सेसफुल अटेम्प्ट होता. सक्सेसफुल अटेम्प्ट होता. मग ह्या टोटल 5 अटेम्प्ट झाले. मागचे 4 अटेम्प्ट होते, त्याच्यामध्ये फेलियर कसं होतं? पहिल्या अटेम्प्ट पासून सुरू. पहिल्या अटेम्प्ट पासून 2018चा मी अटेम्प्ट दिला ना, त्यावेळेस खरं तर मला आठवतं की जागा 130 वगैरे कितीतरी होत्या. आणि त्यावेळेस सीसॅट आणि प्री होत्या, दोन्ही पण जीएस आणि सीसॅट असे पेपर होते. मला असा विषय जाणवायचा की जीएस मध्ये माझा स्कोर चांगला येतो, सीसॅट मुळे मी प्रिलियमच फेल होतो. 18लाच मला कळलं. म्हणजे 2018ची प्रिलिम्स प्री नापास झालेलो. 19वी पण मी 3.5 मार्कानं नापास झालो. प्रिलिम नापास. 20ची 1 मार्काने प्री नापास झालेलो होतो. 203.5 मेरिट लागलेलं, मला 202.5 होते. आणि 21ची प्रिलिम पास झालो मी. 21ची प्रिलिम पास झाले. मग मेन्स दिली आणि मेन्स मध्ये मला कमी होते, मला 400 मला वाटतं 44 कितीतरी होते. आणि इंटरव्ह्यू 15-20 मार्कानं कॉल गेला इंटरव्ह्यूचा. आणि मग 22 डायरेक्ट पोस्ट. 22 मग डायरेक्ट डेप्युटी एज्युकेशन मध्ये मग प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू डायरेक्ट. बरोबर. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तर मला हा प्रश्न आहे की 2018 ते 22 तुम्हाला काय जाणवलं गेलं की मी कुठे इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे माझ्या अभ्यासामध्ये, की माझं प्रिलिम्स 1-1.5-3 मार्कांनी राहत आहे, माझं सीसॅट थोडंसं कच्चं आहे, आणि मग 2000 तुमची 21ची तर तुम्ही मेन्स गेले, इंटरव्ह्यूसाठी कॉल नाही आला. मग तुम्ही सेल्फ एक्झामाइन कसं करायचे स्वतःला की माझं इथे चुकतंय, इथे बरोबर आहे, याच्यावर अजून मी काम केलं पाहिजे, हे कसं व्हायचं? ह्या प्रोसेस मला सांगा, ही प्रोसेस कशी होती तुमची? काय होतं, मी ज्यावेळेस 2-3 कंटिन्युअस फेल्युअर येत राहिले ना मला, त्यावेळेस मी नीट अनालिसिस केलेलं. सुरुवातीला तर मला ह्या 2 मध्ये सीसॅट हे होतं, 20 पर्यंत सीसॅट होता पेपर, 22ला सीसॅट क्वालिफाय होता. 21चा मी ज्यावेळेस प्री मध्ये माझा मेन्स अभ्यास चांगला होता, पण मला ह्या प्री मध्येच थोडासा अडसर येत होता. सीसॅटचा ज्यावेळेस मी नीट अनालिसिस केलं ना, तर मला जाणवलं की मी मॅथ्समध्ये रिझनिंग मध्ये थोडासा कमी पडतो. मेन इश्यू माझा टाइम मॅनेजमेंटचा होता.
मला जीएसला 102 104 असे स्कोर होते आणि जिथं मुलांना सीसॅटला 125 130 होते, मला तिथं 90 92 असे स्कोर यायचे. मला पूर्ण वाटायचं की तिथं मला इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे होती. मी थोडंसं सेल्फ एक्झामिन असं केलं होतं की मला मग थोडा वेळ मॅनेजमेंट कसं करता येईल, अजून जास्त पेपर कसे सोडवता येईल. मी टाइम लावून ते पेपर सोडवायला परत जास्त चालू केलं. रिझनिंग वरती मी जरा जास्त फोकस केला, म्हणजे ज्या ज्या मॅथ्सच्या एरियामध्ये होते मला तिथे सोपे सोपे प्रश्न माझे चुकत होते. जिथं म्हणजे 25 रिझनिंगचे वगैरे प्रश्न होते तिथं मी फक्त 6 7 बरोबर काढायचो. तिथं मी थोडेसे कष्ट घेतले, मी तर 12 13 वरती वगैरे जाऊन पोहोचायचा प्रयत्न केला होता. पॅसेज मध्ये पण काय व्हायचं मला की मला दडपण जाणवायचं. 2 वर्ष कंटिन्यू फेल्युअर आल्यामुळं ते सीसॅटचं एक दडपण माझ्या मनावरती बसलेलं होतं. मग मी 21ला ठरवताना केलं की जेवढं शांततेत जाता येईल तेवढं जायला येईल. आणि दुपारच्या पेपरला तो गॅप असायचा. जीएसचा पेपर झाला की 2 2.5 3 तासाचा गॅप असायचा. त्याच्यामध्ये काय व्हायचं की जीएसचं टेन्शन सीसॅट वरती यायचं आणि त्यामुळे सीसॅटचा पेपरला बरोबर पॅसेज सोडवताना परत ते जास्त मॅनेजमेंट न झाल्यामुळे परत टेन्शन येऊन परत पॅसेज मधले जीएसचं टेन्शन सीसॅटवर द्यायचं. त्यामुळे पॅसेज मधले पण सोपे सोपे प्रश्न चुकायचे. मग मी हा सगळा अनालिसिस करून ठरवलेलं की 21ला ह्या गोष्टी आपल्याला टाळायचे. नंतर नंतर मी अजून ठरवलं की आपल्याला पॅसेजचे जास्तीत जास्त कसे सोडवता येतील. रिझनिंग मी एक ठरवलं की एका टप्प्यापर्यंत मला 10 ते 12 क्वेश्चन सुटता येईल व्यवस्थित जर मी सोडवले तर. नाहीतर मग उगाच 25च्या 25 प्रश्नांच्या मागे जाण्यात काय अर्थ नाहीये. त्यामुळे मी असं ठरवलं की मग आपण पॅसेजवरती जास्त भर देऊया आणि पॅसेज मधलेच मॅक्सिमम प्रश्न 2 तासामधले जवळजवळ 1.25 तास कसे सोडवता येतील ते बघूया. 21ला मला मग त्याचा फायदा झाला. मग मी पूर्ण सीसॅट वरती मग चांगला स्कोर टाकला. 120 122 पर्यंत स्कोर आला. मग माझं 21 मध्ये सीसॅट मुळे हे झाले. 22ला तर सीसॅट क्वालिफाय झालेलं होतं, त्यामुळे मला जीएस ऑलरेडी माझं स्ट्रॉंग होतं. त्यामुळे ते ऑलरेडी मग म्हणजे सीसॅटचं क्वालिफाय होणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरलं. खरं तर हे म्हणजे विरोधाभास आहे की इंजिनिअरिंग करून मुलांना असं म्हणतात की सीसॅट हा फायदेशीर ठरतो. मला त्याचं पण जाणवायचं की मला तर सीसॅटच अवघड ठरतं. त्यात तुम्ही मेकॅनिकल आहे. त्यात मेकॅनिकल होतं. विषय असा होता फक्त म्हणजे अनालिटिक पॉवर होती चांगली, पण ते दडपणाखाली थोडंसं मॅनेजमेंट कमी पडलं. प्रेशर मॅनेजमेंट कमी पडणं. पेपरमध्ये मला थोडंसं नियोजनामध्ये थोडं कमी. मग सीसॅट च्या पेपरला तुम्ही सामोरं जाताना सर्वात आधी पॅसेज घ्यायचे, क्रोनॉलॉजी कशी होती सीसॅट पेपर? सीसॅट पेपरचं कसं होतं, मी नंतर ठरवलेलं की नंतर 21ला मी सगळ्या स्टँडर्डची हे केलेलं होतं. आपल्याला डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतात सुरुवातीला, ते मी 7 ते 8 मिनिटात 10-1 मिनिटं ठरवलेलं त्याला. 10 मिनिटांमध्ये मग ते सोडून द्यायचं. त्यानंतर मग मी पॅसेजकडे वळायचो. पॅसेजला मी आहे ना 1 ते 1.25 तास वेळ दिलेला होता. मग त्याच्यामध्ये पॅसेजला मी ठरवलेलं होतं की जे सोपे पॅसेज आहेत, म्हणजे थोडंसं आपल्याला अॅनालिटिकली कळतं, एक सायन्सचे पॅसेज आहेत, परत कला विषयावरची टॉपिक आहेत, असे ठराविक पॅसेज असायचे. मग सायन्सचे टॉपिक थोडेसे डिफिकल्ट होते समजायला वगैरे, त्यामुळे मी ते शेवटीला सोडवायचो. आणि म्हणजे सोपे टॉपिक होते की जिथे आपल्याला वाचताना सोडवत, म्हणजे आयोग सोडवताना पेपर घेताना कसं करायचं की ते वेगवेगळ्या टॉपिकवर ते पॅसेज निवडायचं. मी असं ठरवायचो की जे सोपे समजायला आहेत, की आपल्याला एका रिडिंग मध्येच तो टॉपिकचा सेंटर पॉईंट समजतोय, कळतोय, मग ते असे सोडवले, पहिल्यांदा घेतलेले. असे 3-4 पॅसेज मला सापडले बरोबर 5 पैकी. मग मला कॉन्फिडन्स वाटायचा की आता उत्तर आपले बरोबर आहेत. त्यानंतर असं मग थोडासा डिफिकल्ट पॅसेज कुठला आहे मग त्याला हात घालायचं. मग थोडा जो सायन्स असे 2-3 पॅसेज होते डिफिकल्टचे, ते मी एकदम शेवटीला घेतले. त्याच्यामध्ये म्हणजे जास्त गुंतनाचं न पडलं मी, कारण की काय त्यातले पण 5 पैकी 3 प्रश्न हे सोपे असायचे आणि 2 प्रश्न एकदम डिफिकल्ट लेवलचे होते. त्याच्यामध्ये पण मी असं ठरवायचो की उगाच म्हणजे निगेटिव्ह मार्किंग होती, त्यामुळे 5च्या 5 प्रश्न सोडवायचे काय मागे नको जायला. त्याच्यामुळे मग मी ते 5 पैकी 3 जरी सोडवले तरी इनफ आहेत समजून जायचं. आणि मग एक प्रश्न मग सोडून दिला तरी 3 पैकी 5 पैकी तरी क्रोनॉलॉजी अशी होती की तुम्ही सुरुवातीला डिसिजन मेकिंग घेतलं, नंतर पॅसेज घेतलं, आणि मॅथ्स आणि रिझनिंग मधून काय होतं शेवटला. मग त्याच्यामध्ये मी कसं करायचो की रिझनिंग मला थोडंसं इझी पडायचं. मग रिझनिंग मधले पण म्हणजे काय मी सिलेक्टेड टॉपिक ठरवले होते. अच्छा, की बाबा हे मला इझी पडायचं, म्हणजे ब्लड रिलेशन असेल टॉपिक वगैरे, डायरेक्शनचे टॉपिक वगैरे असतील की जे सोपे आहेत तुलनेने, मग त्याला जास्त आपल्याला कष्ट घ्यावे लागत नाही. असे 25 पैकी परत क्वेश्चन आधी घ्यायचो. मग त्याच्यामुळे काय व्हायचं की कॉन्फिडन्स माझा वाढत जायचा. त्यामुळे हे डिफिकल्ट प्रश्न घेतले आणि त्यानंतर मॅथ्स, त्यानंतर मग शेवटी मग मॅथ्स घ्यायचो. मॅथ्सचं पण कसं होतं, काय फॉर्म्युलेवरती प्रश्न असायचे, काय थोडंसं आपल्याला विचार करावा लागायचा, डोकं लावून सोडायचं. मग तिथं वेळ पण जास्त खर्च व्हायचा, तिथं हे पण सगळं पूर्ण जुळायचं. त्याच्यामुळे असं मी ठरवलं होतं, म्हणजे
मला सांगताना मुलांना हे सांगायचं की तुमच्या जे टप्प्यातले प्रश्न आहेत ना त्याच्यावरती जास्त कमांड ठेवा. तिथं तुम्हाला जर हे जुळवून घ्यायचं असेल ना तर त्यासाठी महत्वाचं आहे की पेपरचं अनालिसिस करणं, म्हणजे पीवायक्यूचं अनालिसिस खूप इम्पॉर्टंट प्रचंड होतं. म्हणजे माझा पूर्ण यशाचा पूर्ण मी जर म्हणेन की अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीमध्ये जर पूर्ण वाटा असेल तो फक्त तो अनालिसिसचा आहे. आणि मेन्ससाठी पण ही स्ट्रॅटर्जी होती. मेन्सच्या स्ट्रॅटर्जी माझी हेच होती. मेन्सचा काय होतं की प्रीपेक्षा मेन्स थोडंसं टार्गेटेड बरं पडतं. प्रीचा आवाका हा आयोगाचा प्रचंड आहे. म्हणजे आयोगाचे भले प्रीला 7च मुद्दे जरी असले ना तरी जर तुम्ही अनालिसिस आणि पेपर बघितलं तर काय काय प्रश्न हे सिलेबसच्या बाहेरचे आहेत. म्हणजे प्रीला तिथे विचारण्याला आयोगाला भरपूर आवाका आहे. पण मेन्सचं राहतं असं की सिलेबस आणि प्रश्न हे एक चौकट ठरलेले असतात. त्यामुळे मग आयोगाचं ते आपल्याला पुढे बेनिफिशियल असतं की तिथं तुम्ही ठराविकच सोर्स वापरा, ठराविकच सिलेबस टू प्रश्नपत्रिका हे 2 सोर्स जरी प्रामाणिकपणे केलं आणि वारंवार रिव्हिजन केलं. म्हणजे मी सांगताना सांगतो की रिव्हिजन ही मस्ट आहे. रिव्हिजन इज द की. मग सिलेबस टार्गेट करायचा, सिलेबसवरनं विचारलेले प्रश्न टार्गेट करायचे आणि त्या प्रश्नाच्या अँगलनं आपण अँटिसिपेट करायचं की कुठल्या एरियावरती प्रश्न जाईल. म्हणजे जर आपण आता त्याला एक सिक्वेन्स मध्ये लावायला गेलो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचं अनालिसिस सिलेबस सोबत ठेवून ते अनालिसिस केलं पाहिजे. आणि मग ह्या सगळं करत असताना एक क्वेश्चनचं अँटिसिपेशन करायचं की आयोगाचा रिच कुठपर्यंत प्रश्न विचारायचा. आणि हे सगळं हँडल करताना मला सोर्सेस इफेक्टिव्हली वापरता आले पाहिजे. सोर्सेस इफेक्टिव्हली आपण बरोबर. हे 4 हे जे मुद्दे तुम्ही सांगितले ना त्याच्यामध्ये पूर्ण आवाका असतो सोर्सेसचा. प्रिलिमची स्ट्रॅटर्जी झाली, मेन्स झालं, आता आपण इंटरव्ह्यू कडे जाऊया. इंटरव्ह्यू मध्ये कोणाचा पॅनल होता? शिंदे सरांचा. शिंदे सरांचा पॅनल होता. किती वेळ झाला इंटरव्ह्यू? माझा आहे ना 10-1 मिनिटं झालेला. 10 साडेनऊ 10 मिनिटं झालेला. 10 मिनिटं इंटरव्ह्यू झाला. आणि मला तुम्ही डिटेलमध्ये सांगा एक इंटरव्ह्यू तुमचा कसा होता, काय विचारलं, आणि एक टर्निंग मोमेंट असतं इंटरव्ह्यू मध्ये की किंवा मग एक डाऊनफॉल मोमेंट असतो इंटरव्ह्यू मध्ये की आपल्याला कळतं. डाऊनफॉल म्हणजे आता की माझा इंटरव्ह्यू पडतोय आणि जर तुम्ही टर्न केला तो सक्सेससाठी तर तो टर्निंग मोमेंट काय होता, डाऊनफॉल मोमेंट काय होता, इंटरव्ह्यू पॅनल मेंबर्स काय होते, एक ओव्हरऑल इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स सांगा कसा होता. माझा सगळ्यात ह्या प्रवासातला सगळ्यात चांगला अनुभव होता तो इंटरव्ह्यूचा होता. माझा त्या दिवशीचा शेवटचा इंटरव्ह्यू होता. टोकन नंबर माझा शेवटचा होता. आणि त्याच्यामध्ये असं झालेलं की 12:30 वाजता आम्हाला थांबवून घेतलेलं. 1-1.5 वाजता लंचसाठी टायमिंग होत होता. आणि आम्हाला नंतर सांगायला गेलं की लंचच्या आधीच तुमचा इंटरव्ह्यू संपणार आहे. नंतर वेळेला ते सांगणार आले की जेवणानंतरच या म्हणून. जेवणानंतर फक्त आम्ही 5 जणच राहिलेलो होतो. 5 जणांच्या मध्ये शेवटचा इंटरव्ह्यू होता. त्यामध्ये काय झालेलं की लंच आम्हाला मिळालाच नव्हता आणि फक्त भाजी आणि भात आणि वरण शिल्लक होता आणि चपाती वगैरे मिळालं नव्हतं. त्यामुळे मग जेवण तेवढंच झालेलं. सुरुवातीला मग शेवटचा माझा इंटरव्ह्यू होता. टोकन नंबर माझा शेवटचा होता. 1644 होता. त्या दिवशीचा शेवटचा इंटरव्ह्यू होता. पॅनल मला कळलं शिंदे सरांचं पॅनल आहे. आणि मग मी इंटरव्ह्यू मध्ये गेलो. शेवटचा इंटरव्ह्यू होता त्यामुळे मनात धाकधूक वगैरे होती. इंटरव्ह्यू वगैरे केले. मग ते टोकन नंबर वगैरे विचारतात ते सांगितलं. त्यानंतर पहिला प्रश्न होता की जेवला का. आता जेवला का मग विचारलं की माझं जेवण नव्हतं झालं जास्त. तुम्ही सांगितलं सांगितलं की सर असा असा विषय झालेला, आम्हाला चपाती काय म्हणजे पूर्ण जेवण काय मिळालं नाही आणि फक्त हेच मिळालं. मग ते थोडेसे हसले की भात आणि वरण मिळालं, फक्त भात आणि वरण मिळालं. मग ते हसले थोडेसे. ठीक आहे. मग शिंदे सर म्हणले की जाऊ दे मिळाले ना, भरले ना पोट ते. ठीक आहे मग असू दे चालतं. त्यानंतर मला त्यांनी नाव वगैरे म्हणजे कुठून आलं वगैरे विचारलं. मग मी म्हटलं की साताऱ्यावरून आलेलो. मग आता साताऱ्यावरून आले विचारले की मग साताऱ्यामध्ये कुठं. मग मी तयारी करताना काय ठेवलेलं की माझं गाव ऍक्च्युली देगाव आहे आणि ते MIDC रोडच्या शेजारी पडतं. आमची गावाची MIDC आहे. म्हणजे आमच्या गावाचं एक पॉइंट सांगायचं असेल तर आम्ही MIDC रोड सांगतो. पण अनायसे माझ्या तोंडातून रहमतपूर रोड गेलो. म्हणजे MIDC रोडच्या शेजारचा रहमतपूर रोड आहे. पण ते मी चुकून म्हणजे स्लिप ऑफ टंग म्हणतो आपण, फ्लो मध्ये आपण सांगतो की रहमतपूर रोडला आहे. मग ते मी सांगितलं माझं गाव हे रहमतपूर रोडला पडतं. मग सरांना ते शिंदे सरांचा अभ्यास चांगला होता सातारा शहराविषयी, कारण की ते कुलगुरू राहिलेले होते. त्यामुळे ओव्हरऑल त्यांचं पूर्ण म्हणजे पूर्ण शहराविषयी चांगली माहिती होती. रहमतपूर हे नाव विचारल्याबरोबर त्यांनी मग रहमतपूर शहराच्या पैसे 2-3 प्रश्न विचारले. मग रहमतपूर शहराचं त्यांनी मला ऐतिहासिक महत्व विचारलेलं होतं.
आता मी तयारी करताना रेहमतपूर विषयी तयारी केली होती. त्यानंतर दुसरा प्रश्न त्यांचा होता हॉबीचा सांगितलेला होता. आता हॉबीमध्ये काय होतं की मी तयारी केलेली सांगताना 2 हॉबी सांगायच्या. एक तर मला सामाजिक कार्याची आवड होती प्रचंड, आणि मी सुरुवातीपासून सामाजिक उपक्रमामध्ये होतो. अच्छा, त्याची मी चांगली तयारी केलेली होती. आणि दुसरे होते की मला मूवीज बघायला आवडायच्या. मूवीजच्या म्हणजे हे 2 मी छंद ठेवलेले होते. मला अशी अपेक्षा होती की सामाजिक कार्याची आवड ते उचलतील, मला तिथे जास्त एक्सप्लेन करणार तर त्यांनी उचललं मूवीजचं. मग दुसरा लगेच प्रश्न कुठल्या मूवीज बघितल्या, हॉलिवूड बॉलिवूड सगळं. मग मी सांगितलेलं की मी ओपनहायमर पिक्चर पाहिलेला होता. अच्छा, ओपनहायमर आलेला ओपनहायमर. मी ओपनहायमर विचारलं की ओपनहायमर मी सर बघितलाय आणि तो मला आवडला, आता रिसेंटली तोच बघितला. त्यांनी क्रॉस क्वेश्चन केला की मग तो सोड, बाकीचे कुठले मग बघितले. म्हटलं सर मी परीक्षेच्या ह्याच्यात होतो 23ला, म्हणजे बाकीच्या ह्याच्यामध्ये होतं, मग त्यामुळे मी काय जास्त बघितले नाही. मग ते म्हणले की मग सालार बघितलास काय, तर मी म्हटलं सर नाही बघितला. मग जवान बघितलास का, मग म्हटलं नाही बघितला. कंटिन्यू अजून 2-3 मूवीची त्यांनी नाव घेतली, म्हणजे काय त्या दिवशी चर्चेत होते. मग प्रत्येकाचं उत्तर नाही, तुमचं नाही होतं, माझं नाहीच होतं, कारण मी बघितले नव्हते. मग ते म्हणले मग कसली तुझी मूवीची आवड आहे. मी सरांना म्हटलं की सर, म्हणजे मी सांगितलं की सर मला सामाजिक विषयावरती जे चित्रपट आहेत ते जास्त भावतात. मग ते लागले हसायला परत की अरे असं काय बोलू नको, हे जवान सालार पण सामाजिक विषयावरती चित्रपट आहेत, असं काही वेगळं पण असतं. मग मी म्हटलं की सर मग नाही, मी अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये मला काय जास्त ते बघता नाही आलं. मग तो झाला. मग तिसरा प्रश्न होता त्यांचा की पास आउट तू 16ला आहेस, 16 पासून 24 पर्यंत काय केलं, हा ठरलेला प्रश्न प्रत्येक मेंबरला असतो सदस्याला. मग मी तयारी केलेली होती. 16 ते 18 मी जेन्युइनली सांगितलं कुपरला जॉब केला. 18 पासून ते म्हटलं मी आज तागायत वॉचमनचा जॉब करतोय. हा प्रश्न ऐकून परत तिघं एकदम हे झालं की इंजिनिअरिंग परत वॉचमन. की मग त्यांनी विचारलं मग अरे हा कुठला प्रवास आहे, म्हणजे जसा प्रत्येक जण आता आवाक होतो विचारताना मला. मग मी तेच परत एक्सप्लेन केलं की सरांना सांगितलं की सर म्हटलं असं मी जॉब केला आणि परत म्हटलं की घरच्यांना मी थोडं कन्व्हिन्स केलं, मला पण पूर्ण वेळ अभ्यास करायचा होता. त्यामुळे म्हटलं मी वॉचमनचा जॉब चालू केला आणि मला 8,500 रुपये पगार भेटायचा. माझी दोन्ही प्रायोरिटी फुलफिल होत होता, अभ्यासाला वेळ भेटत होता आणि माझे लोनचे हप्ते वगैरे. त्यांना पटलं ते उत्तर, ते पटलं आणि ते म्हटले की मग चांगलं आहे, मग जाऊ दे म्हटले. मला त्यांनी क्रॉस क्वेश्चन विचारताना विचारलं की पगार किती आहे, 8,500 आहे. मग भागतं का सगळं तुझं, म्हटलं हो सर भागतं. लोन फेडलंस का, हो सर म्हटलं फेडलं. मग नंतर मग पुढच्या पॅनलकडे प्रश्न केला. मग पुढच्या पॅनलनं विचारलेलं मला की आता जगामध्ये वॉर कुठे कुठे चालू आहे. हे सगळे शिंदे सरांसोबतचे क्वेश्चन. हे 3-4 प्रश्न शिंदे सरांचे. आणि दुसरं कोण होतं, दुसरं IS मेंबर होते, मला त्यांचं नाव आठवतं. ठीक आहे. मग त्यांनी प्रश्न विचारला की वॉर कुठे कुठे चालू आहेत आत्ताच्या. त्या काळाला रशिया युक्रेन चालू होतं, हमास इस्रायलचं चालू होतं, आणि एक अझरबैजान आर्मेनियाचं एक छोटस प्रॉक्सी वॉर चालू होतं. मग मी तिन्ही सांगितलं. मला त्यांनी सांगितलं ह्या तिन्हीपैकी कुठलं तरी एक चूज कर आणि मला डिटेल एक्सप्लेन कर 10 वाक्यामध्ये, 2.5 ते 3 मिनिटं तुला वेळ देतो. तुम्ही कुठलं चूज केलं? मी इस्रायल हमास चूज केलं. त्यांनी क्रॉस क्वेश्चन विचारताना विचारलेलं होतं की मग आपल्या भारतावरती ह्याचा काय परिणाम होतोय का. तिसऱ्या पॅनलचा प्रश्न होता की त्यानं हॉबीज वरती गेला. माझ्या तुमच्या हॉबीज काय होत्या? मूवीज मी सांगितलं. मूवीज मध्ये मी ओपनहायमर मध्ये सांगितलं. जो तिसरा जो मेंबर होता ना त्यानं मूवीजचा प्रश्न विचारला. त्यानं फार प्रश्न भारी विचारला. त्यानं मला विचारलं की असा कुठला ऍक्टर तुला माहिती आहे का की त्याच्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये त्यानं वॉचमनचा जॉब केलेला आहे आणि आज तो प्रचंड सक्सेसफुल आहे. आता मला ह्याचं उत्तर आहे ना, म्हणजे बॉलिवूडच्या ऍक्टरचं नाव नव्हतं माहित, पण मराठीमध्ये सयाजी शिंदे, बॉलिवूड नवाजुद्दीन हे मला उत्तर नव्हतं माहित. आठवलं नाही नव्हतं, म्हणजे मी वाचलेलो नवाजुद्दीन विषयी, पण मला नव्हतं माहित की खरं ह्या अँगलनं मला तयारी. हॉलिवूडचं नाही आठवतं. हॉलिवूडचं कोण आहे? हॉलिवूडचं ना, सॉरी, मराठीचा ऍक्टर सयाजी शिंदे. हो, सयाजी शिंदेने पण 3-3.5 वर्ष वॉचमनचा जॉब केलेला होता. अच्छा. मी त्यांना सयाजी शिंदेचं नाव सांगितलं. मग त्यांनी म्हटलं की असेल सयाजी शिंदे. एक अजून चांगला ऍक्टर आहे की त्यानं विलनचा रोल केलेला आहे. मला ते हिंट देत होते त्याने विलनचा रोल केलेला आहे, उत्तर सांगा म्हणून. तरी मला आठवत होतं. मग विलनचा रोल केल्यामध्ये मला नाही आठवलं, कारण मी एकदम ब्लँक झालो. तुम्ही म्हणलं ना की ते हे होतं पूर्ण आता आपलं वाटतं डाऊनफॉल चालू. मला तसं तिथं जाणवलं की आता आपला थोडासा डाऊनफॉल, काय कंटिन्यू नाही येत होतं उत्तर मला. मग त्यांनीच सांगितलं की नवाजुद्दीन की माहितीये का? म्हटलं हो सर माहिती.
म्हणलं मला आवडतो. मी अजून क्वेश्चन केलं की म्हटलं हा सर, म्हटलं मला आवडतो तो. मग त्यांनी सांगितलं नवाज सिद्दीकीने पण वॉचमनचा जॉब केलेला आहे आणि असं सक्सेसफुल ऍक्टर आहे. मग त्यांनी परत पुढचा प्रश्न विचारला की मग त्याची मूवीज बघितल्यात का. मग म्हटलं सर मी बघितले. आता त्याच्यामध्ये मला परत मी थोडा विचार करून उत्तर द्यायला पाहिजे होतं की कुठले कुठले मूवीज बघितले, कारण मला सांगण्यासारखे भरपूर होतं. म्हणजे मांजी बघितलेलं होता, की मांजी सांगू शकत होतो, हे सांगू शकत होतो. पण काय झालं की मी रिसेंटली लंच बॉक्स बघितलेला होता. तर लंच बॉक्स मध्ये मेन भूमिका इरफान खानची. लंच बॉक्स पहिला असेल तर तुम्हाला हो, इरफान खान. नवाजुद्दीन सिद्दीकी पण आहे. मला आठवत नाही. नवाजचा पण आहे ना रोल, एक छोटासा रोल असतो त्याचा, किती वेळ असतो ना, खूप कमी वेळेचा रोल आहे, पण तो पूर्ण त्याच्यामध्ये मूवीमध्ये आहे. दोन ऍक्टर आहेत. मग मी नवाजचा मूवीज बघितला म्हणून लंच बॉक्स सांगितलं. आता लंच बॉक्स असा विषय होता की नंतर मला पॅनलनं इंटरव्ह्यू संपताना सांगितलं की मला पण लंच बॉक्स आवडतो, हे त्यांनी कॉम्प्लिमेंट दिली होती. तो लंच बॉक्स मूवीच्या पण डिटेलमध्ये गेला. त्यानं मला विचारलं की लंच बॉक्स मध्ये, म्हटलं सर नवाजचा रोल मला आवडतो, मी असं सांगितलं. मग म्हटलं की ठीक आहे चालेल. मग मला त्यांनी विचारलं की लंच बॉक्स मध्ये एक सीन आहे म्हटले की त्याच्यामध्ये ते ठरवतात की आपल्याला एका देशाला भेट द्यायची. त्यांचा सीन म्हणजे ट्रॅव्हलिंगचा एक सीन आहे. त्याच्यामध्ये ते सांगतात की मला एका देशाला भेट द्यायचं. मग तो देश कुठला आठवतोय का तुम्हाला. मग मी विचार केला, मला ऍक्च्युअली तो सीन आठवत होता की ट्रेनमध्ये असा एकदा त्याचा सीन असतो की ते भूटान देशात असतं, हॅपीनेस इंडेक्स जास्त असतो. त्यांचा असं चर्चा चालते की आपण त्या भूटान देशाला भेट देऊया. मग त्यांच्या चालते की आपण भूटानला वगैरे भेट देऊया. मग मला ते देशाचं नाव नव्हतं आठवत. म्हटलं की सर मला नाही आठवत. सरांनी सांगितलं की त्या भूटानला भेट द्यायची. त्यानंतर परत मग त्यांनी वेब सिरीज विचारल्या. वेब सिरीज मध्ये आता मला सेक्रेट गेम्स सगळ्यांनी बघितलं, मला नाव आठवत नव्हतं. सेक्रेट गेम्स नाही आठवत नव्हतं. मग सर म्हटलं गँगस्टरची एक मला वेब सिरीज आठवते. म्हटलं सर मला नाव आठवणं झालंय. मग तिथं परत मी नाही म्हणून सांगितलं. त्यांनी सांगितलं सेक्रेट गेम्स. हो सर म्हटलं सर सेक्रेट गेम्स. मग त्याच्यामध्ये म्हटलं त्याचं नाव काय. आता गणेश काही तोंडे हे असं जीवावरती नाव होतं, पण परत आठवत नव्हतं. मग परत ब्लँक झालेलं होतं. मग परत ब्लँक झाल्यानंतर परत त्यांनीच नाव सांगितलं गणेश काय तोंडे. मग त्यानंतर सांगितलं मग काय आवडतं नवाजुद्दीन असं एवढं तुला चांगला सांगितलंस मला. मला त्यावेळेस एक मुलाखत आठवली त्याची. माझं वाचन होतं त्यामुळे मला एकदम ते म्हणतो ना आपण की टर्निंग पॉईंट तुम्ही जसं म्हटलं तसं. 2015 साली ना नवाजची मुलाखत सकाळला आलेली होती, नवाजुद्दीन सिद्दीकीची. त्याच्यामध्ये त्याने काय सांगितलं की माझा मुन्नाभाई MBBS पिक्चर बघितला ना, त्याचा एक 2 मिनिटाचा रोल आहे तो स्टेशनवर ट्रेनवरचा. मग मी त्यांना सांगितलं सर मला त्याच्या प्रवासातला एक मुद्दा म्हणजे कायम माझ्या संघर्षामधला मी त्याचा प्रवास तो आठवतो की त्यानं मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की माझा 2 मिनिटाचाच रोल होता त्याच्यामध्ये पाकिट माराचा. मुन्नाभाई MBBS ते आज मी एखाद्या मूवीमध्ये लीड ऍक्टर, हा माझा स्ट्रगल आहे. आणि मग मी हे त्यांना एक्सप्लेन सांगितलं की त्या वाक्याचा हा जो स्ट्रगल आहे ना सर मला तो प्रचंड भावतो. म्हणजे आज ज्यावेळेस मी माझ्या स्ट्रगलकडे बघतो ना त्यावेळेस मला हा स्ट्रगल नावाचा कायम आठवत राहिलेला आहे की त्याचा 2 मिनिटाचा मुन्नाभाई MBBSचा रोल ते आज लीड ऍक्टर होणं. मी ज्यावेळेस नाराज होतो त्यावेळेस म्हटलं मी पूर्ण हातबल होतो, तो पॉईंट आठवतो. त्यावेळेस मी म्हटलं तो पॉईंट आठवतो. त्यामुळे म्हटलं मला ते काय मोटिवेट करतो नवाज म्हणून ऍक्टर. मग मला त्यांना ते कॉम्प्लिमेंट मिळाले की छान. मला असं वाटतं की हमास इस्रायलचे एक मुद्दा, दुसरा वॉचमनचा मी जॉब करतोय प्रामाणिकपणे ते एक सांगणं, आणि इंटरव्ह्यूला मी बघितलं की त्यांची जेन्युइन आन्सर त्यांना लगेच अपील होतं. त्यांना एक हॉनेस्ट कॅन्डिडेट पाहिजे. हॉनेस्ट कॅन्डिडेट भले तुमची उत्तरं चुकू द्या. म्हणजे माझ्या पूर्ण इंटरव्ह्यू मला आठवते मी जो 5 ते 6 क्वेश्चनला नाही म्हणून सांगितलं. पण हे जे 3-4 प्रश्न होते की जे मी त्यांना जाणून एकदम जेन्युइनली सांगितलं की वॉचमनचा जॉब करतोय का करतोय, मला पगार आहे 8,500 आहे. म्हणजे ब्लफ नाही करायचं, ब्लफ नव्हतं करत. जेन्युइन उत्तर द्यायचं, प्रश्न ते ब्लफ न करता जेन्युइन द्यायचं. हेच प्रश्न इंटरव्ह्यू तुमचा ठरवला. म्हणजे मला त्या पॅनलचे 65 मार्क्स आहेत. अच्छा, फार कमी लोकांना 60च्या वर शिंदे सरांच्या पॅनलला मार्क्स आहेत. आम्ही नीट बघितलं तर आहेत मार्क्स 69. मार्क्सवर आपण आलेलोच आहे. तर मला प्रिलिमचे मार्क्स सांगा, मेन्सचे आणि इंटरव्ह्यूचे. प्रिलियमला मला मार्क्स 2200 ह्याचे 106चं मेरिट होतं मला वाटतं. 106 मला 117 होते. मेन्सला मला 437 होते. 437. इंटरव्ह्यूला 65 होतं. आणि सर मला प्रिलिम सांगा बघा, प्रिलिमला किती होते? प्रिलियमला 117 असतील. 117 असते. कट ऑफ किती होता तेव्हा? 106चा होता मला वाटतं. 106. तुमची जी फिलॉसॉफी आहे की मी म्हणजे न्यूज आर्टिकल मध्ये पण वाचली बऱ्याच, आणि तुम्ही पण मला आता इंटरव्ह्यूच्या आधी सांगितलं की मी कुठलाच क्लास नव्हता लावला. मग कुठलाच क्लास न लावणं हे रिझन
आर्थिक स्थितीमुळे होतं की तुमची एक थिंकिंगच होती की मी क्लास न लावताच परीक्षा पास होईल? सुरुवातीला कसं होतं म्हणजे एक तर कारण आर्थिक परिस्थिती होतच. म्हणजे ज्यावेळेस मी पासआउट झालो ना त्यावेळेस मी एका क्लासला विचारायला गेलेलो होतो. त्यावेळेस असं ते फीज बघून असं कळलं की माझी पूर्ण सेव्हिंगच जाते. ते एक कारण होतं. तुम्ही इंटिग्रेटेड लावायला गेले होते? इंटिग्रेटेड लावायला गेलेलो होतो. त्यावेळेस कसं होतं 17-18 पासून एक सब्जेक्ट वाईज क्लास नव्हते आले. ते नंतर 20-21 नंतर आले. त्याच्यामुळे मग इंटिग्रेटेड मुळे एवढी फी होती. ते एक कारण होतं आर्थिकचं. दुसरं एक असं होतं की माझ्या जे कॉन्टॅक्ट मध्ये मी म्हटलं तहसीलदार वगैरे झालं त्या मुलाचा माझ्या गावातलाच होता तो आणि त्याचा मी स्ट्रगल पाहिलेला होता. मग त्यानं पण विदाउट क्लास न लावतात ते अचीव्ह केलेलं होतं. त्यामुळे माझ्या मनात ते पण एक हे होतं. पण नंतर ज्यावेळेस माझी एक मार्काने रिझल्ट गेले मला इंग्लिशला लिटरली मी आता इंग्लिशचा क्लास लावणार होतो म्हणजे 20-21 नंतर माझे 21 STI 2 मार्काने गेलेली फायनल रिझल्ट 2100 STI म्हणजे 137 136.75 होते मला 136.50 मेरिट लागलेलं होतं. माझं 1.5 मार्कानं मेन्स गेलेली होती. ज्यावेळेस मी नीट अनालिसिस केलं तर मला इंग्लिशला 21 होते मार्क्स 30चा त्यावेळेस पेपर होता आणि मॅथ्स रिझनिंग मध्ये 4च प्रश्न बरोबर होते. मला जेन्युअनली असं वाटायला लागलं की आता आपल्याला क्लासची मदत घ्यायला हवी. मी आता सांगताना असं सांगतो की तुम्ही म्हणजे असं पूर्ण निगेटिव्ह जाऊ नका क्लासच्या बाबतीत वगैरे. म्हणजे मला शेवटी जर अजून आतापर्यंत अपयश आलं असतं त्यावेळेस मी परत अनालिसिस करून ठरवलं असतं की कुठल्या सब्जेक्टला मला परत कमी स्कोर येतो. त्यामध्ये मी असं ठरवलं होतं की 23च्या मेन्सला की मला ह्या टॉपिकची आता मदत घ्यायची. 23ला मी ते इम्प्लिमेंट केलं. 23ला मी ठरवलं होतं की रिटर्नचा क्लास लावूया म्हणजे रिटर्न पेपरच्या साठी. मग रिटर्नसाठी मी क्लास लावलेला होता. अभ्यास मंडळची एक बॅच मी लावलेली होती. त्यामुळं मी असं सांगताना सांगतो की पूर्ण निगेटिव्ह जाऊ नका. म्हणजे एखादा आता कसं झालंय की आता सब्जेक्ट वाईज क्लास अवेलेबल आहेत. हा ऍटिट्यूड ठेवणं चुकीचं आहे की मी क्लास न लावताच करून दाखव. नाही ते चुकीचं आहे. आताच्या ह्याच्यामध्ये तर पूर्ण चुकीचं आहे. म्हणजे मला ते जाणवतं की मी आता हे कसं झालं की म्हणजे आता म्हणजे मला असं म्हणायचंय की क्लास न लावता तुम्ही पोस्ट मिळवली पण मग ती थोडी लेंदी झाली टाइम आणि तो स्ट्रगल जास्त वाढला आणि कष्ट जास्त वाढले. म्हणजे क्लासचा कुठे ना कुठेतरी फायदा आहे, नक्कीच फायदा होतो. म्हणजे मला असं पूर्ण निगेटिव्ह त्यासाठीच नाही जायचं. मग युट्यूबवरती कसं होतं आता युट्यूबवरती प्रचंड सोर्स अवेलेबल. मग एखादा जरी मुद्दा शोधला तर तुम्हाला ते UPSC पासूनचे रेफरन्स भेटतात. इकॉनॉमिक्सचे म्हणा इंग्लिशचे म्हणा सोर्सेस म्हणा. इंग्लिशचा मेन सोर्स मला पाटील सरांना असं होतं की ते अनालिसिसचे व्हिडिओ लगेच टाकायचे पेपरचे. आणि मला असं जाणवलं की इंग्लिशचं जर अनालिसिस पक्का असेल ना म्हणजे त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणून तेच सांगायचं की नोट्स आणि अनालिसिस व्यवस्थित करा. प्रश्न इंग्लिशचे रिपीट होतात वारंवार. तुमचं फाउंडेशन व्यवस्थित करा आणि नोट्स वाचताना पण व्यवस्थित समजून जायचं. पोस्टच्या आधी नातेवाईकांची स्थिती कशी होती आणि पोस्ट नंतर नातेवाईकांची स्थिती कशी? नातेवाईकांचा विषय असा होता की मी पूर्ण कॉन्ट्रॅक्टच खर्च सोडलेला होता. म्हणजे तुम्ही कोणाशीच बोलायचे नाही. 6 वर्षानंतर मी प्रत्येकाच्या घरी जायला लागलो. आणि आत्ता विशेष असा होता की आमच्या कॉलनीतली एक अंगणवाडी आहे. त्या अंगणवाडीमध्ये मला कार्यक्रमाला बोलवलं होतं आईला आणि मला. बाबा वडील माझे शेळ्या राखतात अजून आणि ते शेळ्या राखण्यासाठी ते रानात वगैरे गेले होते. मला आणि आईला बोलवलं होतं. मग तिथल्या अंगणवाडींनी मला पहिल्यांदा पाहिलं आसपासच्या शिक्षकांनी. त्यांना पहिल्यांदा असं जाणवलं की हा तुमचा मुलगा आहे आज आम्हाला कळतं. म्हणजे मी एवढी सिक्रेसी ठेवलेली होती. घरच्यांना पण मी ताकीद देऊन ठेवलेली होती की काय पण सांगा पण MPSC करतोय पण सांगू नका. कारण की परत तिथं तुम्हाला क्रॉस क्वेश्चन होणार आहे मी काय करतोय कशासाठी करतोय एवढा क्वेश्चन कसा. त्यांना ते प्रचंड दडपून जाणवायचं की नोकरी सोडून वॉचमॅनगिरी करतो वॉचमॅनगिरी करून MPSC. त्यामुळे जर तुम्हाला क्रॉस क्वेश्चन त्यांचे टाळायचे असतील तर सांगतानाच सांगा आमचा मुलगा कुठेतरी जॉब करतोय आणि तो आहे इथंच. घरच्यांना पण मी ताकीद दिल्यामुळे त्यांना ते जाणवायचं की हे करायचं. त्यांच्या मनात थोडीशी खंत होती पण आता ते सांगत बसताना सांगतात आता सगळं सांगतात. आता सगळं डिटेल मध्ये सांगत असतील आता. मग आता सिक्रेसी रिव्हील करताना मग ते सांगतात की तुम्ही एवढं मोठं लपवलं पॉईंट डिटेल सिक्रेसी रिव्हील होत असेल. मग आता एवढं तुम्ही लपवलं मग आता कुठल्या कंपनीत करतोय मग असं तसं मग अजून चालू आहे का. आता जो येणारा 2025चा जो रिटर्न पॅटर्न आहे त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? खरं मला आहे ना सुरुवातीपासूनच UPSC मध्ये रिटर्नचं आवड होतं. म्हणजे मी आता लिहितो आणि माझ्या आता फेसबुकवरती मी आता ह्या प्रवासावरती भरपूर 4-5 असे लेख लिहिले आणि ते प्रचंड व्हायरल झाले. म्हणजे टेलिग्रामची माझी जी पोस्ट होती ना ती मी फेसबुकवरती लिहिली ती एवढी व्हायरल झाली
की ते खंडेराव म्हणजे मी वाचन होतं त्यामुळे हिंदू कादंबरीचं ते खंडेराव मला पात्र प्रचंड आवडायचं. त्याच्यावरती मी भरपूर लिहिलं होतं आणि मग मला असं भरपूर बाकीच्यांकडे जायला जिथं गेलं की तुझं वाचनाचा गाभा चांगला आहे, रिटर्न तू करतोस चांगला, तर मला वाटायचं की 25 नंतर म्हणजे आपल्याला फायदा होईल वगैरे असा रिटर्नचा. पण आता विषय असा झाला की रिटर्न पेपर हा आपल्याला चॅलेंजिंग राहणार आहे आताच्या मुलांसाठी, कारण की आपण पूर्ण प्रवास आपला ऑब्जेक्टिव्हचा चालू झालेला आहे. आणि ग्रामीण भागातल्या मुलांचं आमचं त्या दिवशी सरांशी पण डिस्कशन ह्याच विषयावरती झालेलं होतं की इथं जर तुम्हाला आता प्रूफ करायचं असेल डिस्क्रिप्टिव्हसाठी तर तुम्हाला क्लासची मदत घ्यावीच लागणार आहे, नो डाऊट. की तुम्ही इंडिव्हिज्युअली भले 100पैकी 1-2 म्हणजे करतात मुलं, विदाऊट क्लास लावणारे आजकाल ऑब्जेक्टिव्हची परीक्षा काढणारी भरपूर आहेत मुलं, असं इंडिव्हिज्युअली नाहीये. त्यांनी क्लास न घेता पोस्ट काढलेले आहे. पण आता हे रेअर ठरणार आहे, म्हणजे नाहीच जुळणार मुलांना. कारण की डिस्क्रिप्टिव्हचं आलं की रायटिंग तपासून घ्या, पेपरवरती तुमचे कमांड असले पाहिजे, रिटर्नचं पूर्ण तुमचा तो आवाका जो ड्राफ्ट पूर्ण असला पाहिजे. त्यामुळे हे थोडंसं ग्रामीण भागातल्या आमच्यासारख्या मुलांना फार चॅलेंजिंग राहणार आहे 25चा पॅटर्न. सर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की एक नवीन विद्यार्थी तुमच्यासारखं स्वप्न बघतोय की एक नवीन विद्यार्थी त्याला या सगळ्या प्रवासाचा भाग व्हायचंय, जो आता ग्रॅज्युएशनच्या 4th इयरला आहे, लास्ट इयरला आहे आणि त्याला सगळा प्रवास सुरू करायचा आहे, त्याला तुम्ही काय एक मेसेज द्याल, एक कॅमेऱ्यात बघून सांगा. मला भरपूर ठिकाणी हा प्रश्न दिला की मी हेच सांगतो की एखादा जर लास्ट इयरला असेल मुलगा आणि त्याला जर हा प्रवास चालू करायचा असेल ना, तर त्याने एक 2-3 महिने ना पूर्ण परिस्थितीची जाणीव करून घ्यावी. म्हणजे आजकाल स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये काय चाललंय, त्याचा किती वर्ष आपल्याला खर्च करावे लागतात, 2-3-4 वर्ष खर्च करावे लागतात. मग खर्च करताना माझं आर्थिक चणचण, मला म्हणजे आर्थिक प्रश्न वगैरे माझे कसे मॅनेज वगैरे होतील, मला हे सगळं घरच्यांशी डिस्कस करताना घरच्यांना बरोबर घेता येईल का, 2-3 वर्षात जर मला अपयश आलं प्रिलियममध्ये मेन्समध्ये तर माझा बॅकअप प्लॅन काय असेल, मित्र माझे कुठपर्यंत मला हे सगळं करता येतील, परत माझा हे एकांतवासामध्ये मला जर राहायचं असेल तर पुण्यासारख्या खर्चिक शहरामध्ये येऊन मला तो खर्च पेलावणारा असेल का, नाही जुळत तर मला गावाकडं राहून हे बॅरियर बाकीचे सोशल मीडिया मित्र मैत्रिणी हे सगळ्यात टाळून मला ह्या गोष्टी करता येतील का. 2 महिन्याचा पूर्ण त्यानं हा सांगोपांग विचार करावा. त्याची जर उत्तर त्याच्यापाशी प्रामाणिकपणे असतील, बाकीच्या मित्रांशी वगैरे बोलून चालून, बाकीच्या इंटरव्ह्यू कुठल्याही आमिषाला बळी न पडता किंवा माझा प्रवास बघून अशा गोष्टीकडे न वळता त्यानं एक तटस्थपणे ह्या गोष्टीकडे बघावं आणि स्वतःच्या मनाला एक प्रामाणिकपणे प्रश्न विचारावा की मला हे पेलेल का, आणि मला स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये यायचंच असेल तर मला ह्या गोष्टीचा विचार करून यावं लागेल. तर मग त्यानं त्याची उत्तरं जर मिळाली तर मग त्यानं बिनधास्तपणे उतरावं, सगळ्या गोष्टीची तजवीज करावी. 3-4 वर्ष मला खर्च करायचे ह्या गोष्टीसाठी, माझी पूर्ण तयारी, मग ती पूर्ण प्रामाणिकपणे अभ्यास करेन. किती जरी अडचणी आल्या, किती जरी अपयश आलं तर त्या अपयशाला सामोरे जाऊन त्यातल्या चुकांवरती मी काम करून प्रसंगी क्लासची किंवा एखाद्या मित्राची मदत घेऊन मी माझं सक्सेस अचीव करेन. जरी नाही झालं तरी माझा बॅकअप प्लॅन रेडी ठेवून मी कुठल्या तरी दुसऱ्या क्षेत्रात यशस्वी होईल. म्हणजे हा घातक असतो ह्या स्पर्धा परीक्षेतला, म्हणजे मला पोस्ट मिळवायचेच, ह्यातला काढून ठेव. एक सुंदर प्रवास आहे हा, त्याच्यामध्ये तू भले यशस्वी नाही झाला तरी बाकीच्या आयुष्यामध्ये तू एक यशस्वी नागरिक तरी निश्चितच होशील. त्यामुळे ह्याचा पूर्ण विचार करून ह्या क्षेत्रामध्ये पडावंस असं मला वाटतं. थँक्यू सर, आम्हाला वेळ दिला. Thank खूप खूप धन्यवाद. थँक्यू.